खूप चांगलं आहे. नक्कीच थँक्यू व्हेरी मच गौतम अकरे अँड संतोष दवणे ऑल द बेस्ट. तर प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मधून न्यूज सेंटर अशी आहे की नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे एम एस झाई ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर अजितजी पाटील या पण त्यांचा आवाज ऐकूया. हॅलो 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 मॅक चेक. हॅलो. मुख्य प्रवेशद्वार आहे तो मात्र रिकामा करावा मी प्रेमळ निवेदन करतोय आणि आयोजकांना मी विनंती करतोय सतीश भाऊ आणि कुमार महाले की आपण ताबा घ्यायचा आहे तिथून मात्र आमचे फक्त मान्यवर येतील याची आपण दक्षता घ्या. आज अंतिम दिवस आहे थोडंसं स्ट्रिक वॉर्न केलं जाईल याची आपण दक्षता घ्या आणि VIP डाईसवर फक्त सन्माननीय अतिथी आमचे आहेत आणि आपल्या रावळे विभागातील वरिष्ठ नागरिक आहेत तेच बसतील याची आपण नोंद घ्या. आणि इतर जे आमचे क्रीडाप्रेमी आहेत त्यांनी मात्र आज स्टँडच्या आसऱ्याला जायचं, स्टँडवर बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना प्रेमळ निवेदन स्ट्रिक वॉर्न केलं जाईल हे मात्र सूचना आहेत आम्हाला आयोजकाकडनं याची आपण दक्षता घ्यायची आहे. आज कोणी VIP डाईसवर खेळाडू येऊन बसणार नाही याची आपण नोंद घ्या. एक गाव एक संघ या कन्सेप्ट मधनं आज आपण बघतोय MS झाई विरोधात दांडी 11 हा मॅच आपल्या समोर येतोय. एक महत्वाचा मॅच असेल आजच्या दिवसातील. अप्रतिम असा मॅच आपल्या समोर खेळला जातोय. एका बाजूने MS झाई मोतीलालजी शाह सरांची टीम आहे तर दुसऱ्या बाजूने दांडी 11 आपण बघतोय टॉस जिंकलाय MS झाई संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले इथे प्रथम फलंदाजीला दांडी 11 संघाला. AB ग्रुपच्या माध्यमातून दैदिप्यमान असा सोहळा 2022 दरम्यान खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करतोय फक्त ज्या संघाची फलंदाजी असेल 15 जणच बसतील याची आपण नोंद घ्या. आणि दुसरे जे या ठिकाणी आहेत खेळाडू त्यांना मी विनंती करतोय स्टँड मध्ये जागा अवेलेबल आहे तिथे जाऊन आपण बसायचं आहे प्लीज. अन्यथा आयोजक येतील आणि तुम्हाला तिथून मात्र दुसऱ्या ठिकाणी पाठवतील ते योग्य दिसणार नाही याची आपण नोंद घ्या. आणि प्लीज थोडंसं कॉपरेट करा. आणि कुमार माळे सतीश सरांना मी विनंती करतोय की तिथे मात्र तुम्ही लक्ष ठेवायचं याची नोंद घ्या. MS झाई ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आमंत्रित केले इथे प्रथम फलंदाजीला दांडी 11 संघाला. बघूया टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मात्र कुठला संघ इथे सामना जिंकतोय. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. टेनिस क्रिकेट विश्वातील एक गाव एक पालघर आणि डहाणू तालुक्यामधील एक कन्सेप्ट आपण बघतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन संघ अजूनही आपला अंतिम सामना जो त्यांचा एक शेष आहे. या मॅच नंतर मात्र एक टॉप 4 मधला क्वालिफाय संघ समोर येईल आणि तो संघ कुठला असेल झाई की दांडी 11 सर्वांच्या नजरा मात्र या मॅच कडे नक्कीच असतील. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. AB ग्रुप 2022च्या या दैदिप्यमान अशा सोहळ्यामध्ये अजयजी भोईर सरांचं एक स्वप्न होतं की इथे मात्र डे नाईट मॅच व्हाव्या आणि खऱ्या अर्थाने एक मोठी टुर्नामेंट्स आपण बघतोय. वेल प्लॅनिंग एक अतिशय सुरेख क्वालिटी मेंटेन केलंय. सुसज्ज सुशोभित भव्य दिव्यशी क्रीडानगरी आपण बघतोय. आयोजकांनी मात्र या स्पर्धेसाठी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांसाठी एक अप्रतिम स्टँड अवेलेबल करून दिलेले आहेत. भव्य असा व्यासपीठ आपण बघतोय. अतिशय सुरेख JP पॅनल पंच आपण बघतोय. ओपनिंग पेअर चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि दोन्ही संघाचा 12th मॅन आणि फॉर्म फिलअप करायचा आहे. दांडी 11 संघ MS झाई संघाचा इथे फॉर्म आलेला आहे. दांडी संघ त्यांचा अगोदरचा असेल ना नवीन कसं त्यांचे तेच प्लेयर खेळतील ना भाई. आपण इथे बघतोय
अतिशय अप्रतिम नियोजन. एबी ग्रुप ट्रॉफी आपण बघतो, एक मानाची सन्मानाची अशी ट्रॉफी. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन पुढे आलंय, नियोजनामधील अप्रतिम कौशल्य आपण बघतोय. जेपी पॅनल, जय पवार आणि त्यांची संपूर्ण अंटार टीम सुरेख डिसिजन देत, तटस्थ निपक्षपाती डिसिजन्स आणि या स्पर्धा यशस्वी बनवतोय. लाईव्ह टेलिकास्ट जर आपण बघितला, पाटील नेटवर्क, नितेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण अंटार टीमने या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेल्या आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे पाटील नेटवर्कचं, ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. काल मात्र थोडंसं इथे नेट प्रॉब्लेम होता, थोडासा इश्यू होता, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कव्हर झालं नेट आपण बघतोय. गौतम आकरे आणि दाखल झालाय इथे मात्र किरण आरेकर. चला 12th मॅन यायचं आहे दांडी 11. कालच्या दिवसाचा फॉर्म आहे हे का नवीन? अरे नवीन रे. दरम्यान आपण बघतोय न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किरण आरेकर आणि त्यांच्या समवेत गौतम आकरे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना असेल. आता शनिवार आपण बघतोय मनोजव्य मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजम वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बजरंग बलीला आपण नमन करतोय आणि वळतोय मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम मॅच कडे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाच्या संघनायकांना. वळूया मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम लढाई. किरण आरेकर ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर जाईगावचा संतोष. पहिला चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला मात्र गलीला खेळला चेंडू एकदा वेगानं परिपूर्ण केले जाते. बॅकअप थोडंसं चुकलाय, मात्र गौतम आकरे थोडंसं मागे आला होता. ऑफ द मार्क बघायला मिळतोय किरण आरेकर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा ऑलराऊंडर म्हणून किरण आरेकरचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. उमरोळीच्या मैदानामध्ये अतिशय सुरेख षटकारांचा पाऊच्या फलंदाजाने पाडला होता, तोच आपण बघतोय नॉन स्ट्राईकिंग कडे किरण आरेकर. दरम्यान गौतम आकरे ऑन स्ट्राईक, संतोष राऊंड विकेट. दुसरा चेंडू ते मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर वेगानं जातोय. डॉट बॉल. संघर्ष आज तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती अनुभवायला मिळेल, कारण हे द्वंद्व आहे. जिंकण्याची पराकाष्ठा करण्याचं द्वंद्व आहे, आपल्या अस्तित्वाच्या लढाईचं. दरम्यान पुढचा चेंडू आवळेला इंटू द गॅप मध्ये स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट बंद येतोय. गौतम आकरे नावाचा ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, 5 वर जाऊन पोहोचलंय. सुपर बॅटिंग गौतम आकरे इथे मात्र स्टार्ट करतोय आक्रमकतेला. पहिला बॅटला ब्रश केलाय, संधी होती कॉट बिहाइंडची. इथे मात्र एक लाईफ दिली जाते गौतम आकरेला. बिग ऑपॉर्च्युनिटी मिस केली जाते या ठिकाणी एसटी रक्षकांच्या माध्यमातून, आणि एक लाईफ इथे मात्र नक्कीच मिळते मिस्टर गौतम आकरेला. लाईफ मात्र चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करता येईल का, प्रश्न हा माझ्या मनामध्ये घर करतोय. उत्तर दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू अतिशय सुरेख. आपल्या आज फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल इथे मात्र बघायला मिळतोय. किरण आरेकर बॅक टू पविलियन. यष्टीच थँक्यू थँक्यू. न्यूमॅन विशाल
तामोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंगी या नावानं खूप प्रसिद्ध असा खेळाडू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनासाय संभवामे युगे युगे. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र, द्वापर युगामध्ये पूर्ण अवतार श्री कृष्ण आणि कलियुगामध्ये ज्या वेळेला आपण आपलं स्वत्व, राष्ट्राची जाणना, आपलं भावजीवन, आपला आत्मगौरव, आपली संस्कृती विसरून गेलो होतो, त्या वेळेला त्याला उजाळा देण्यासाठी आपल्या मातीमध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या संस्कृतीमध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय सुरेख अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. मिडॉपला चेंडू मात्र एक्झिक्यूट केला. एक धाव घेतली जाईल. विशाल तामोरे ऑफ द मार्क. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि ते मात्र एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. 7 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन नयन पाटील. थँक्यू 7 धावा धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजी. झाई गावचा सुपुत्र संतोष यांच्याकडनं जी लेंथ लाईन मेंटेन केली जाते, एक जबरदस्त लेंथ लाईन मेंटेन करतो. आणि यंदाचा हंगाम खऱ्या अर्थाने संतोषनं आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती गाजवलंय. न्यूमॅन दाखल होतोय धनंजय नाईक आलाय. हा एक तेजतर्रार गोलंदाज आहे. बॉलिंग अटॅक जर आपण बघितला इथे झाई संघाचा अतिशय सुरेख आहे आणि फलंदाजी आपण बघितली दांडी 11 संघाची खूप खोलवर आहे. बॅटल खूप चांगलं असेल, द्वंद्व मोठं असेल, अस्तित्वाची लढाईला विजयाच्या मध्ये परिवर्तन करण्यासाठी धनंजय नाईक घेऊन येतो एक गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू अतिशय सुरेख क्लिक केलाय, मात्र इथे शॉट फॉरवर्ड लेगला चुकी झालंय आणि विशाल तामोरे बॅक टू पवेलियन. डिसे थँक्यू. योगेश पागदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडतोय दांडी 11 संघ. संकटामध्ये असताना मात्र गौतम आगरे आणि योगेश पागदरे यांनी मात्र चांगली इनिंग खेळावी असं त्यांचं चाहत्यांची त्यांची नक्कीच इच्छा असेल. एक चांगलं मार्गक्रमण करावं, एका चांगल्या स्कोअरकडे घेऊन जायला हवं इथे दांडी 11 संघाला. मात्र त्याच पद्धतीने मी धनंजय नाईक यांचं कौतुक करेन. एक अप्रतिम गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो मात्र चांगला स्टार्ट देताना आपण बघू शकाल. न्यूमॅन दाखल झालाय. छोट्या या नावाने मात्र खूप पसंती मिळते योगेश पागदऱ्याला. वेल फिनिशर म्हणून अनेक स्पर्धा या फलंदाजांनी गाजवलेल्या आहेत. आज 2 डाऊनच्या रूपाने एक संधी मिळते आपल्या नावाला 4 चांद लावण्याची एबी ट्रॉफी 2022 मध्ये. बघूया धनंजय नाईक राईट टर्म ओव्हर द विकेट. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. ऑन सायकल असेल योगेश पागदरे. शॉर्ट बॉल होता, थोडासा लवकर खेळला गेला या वेळेला मात्र योगेश. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल, जाऊन पोहोचलंय 8 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गौतम आगरे एक दशकभर ज्याने आपल्या अप्रतिम फलंदाजीची दखल संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला घ्यायला लावलेली आहे, तोच हा गौतम आगरे ऑन सायकल आहे. आणि बघूया इथे मात्र गौतम कशा पद्धतीने खेळतोय. गौतम मिडॉनला खेळतोय आणि गौतमच्या खेळीला सुद्धा लागतोय इथे पूर्ण विराम. किरण आरेकर, विशाल तामोरे आणि त्यानंतर एक मोठा मासा गौतम आगरे बॅक टू पवेलियन. एका बाजूने थोडीशी दहशत, दरारा, वचक, तर दुसऱ्या बाजूने बघायला मिळतोय जल्लोष आणि हर्ष. यष्टीचे
थँक्यू न्यूमॅन. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निखिल युवा फलंदाज आहे आणि इथे मात्र दांडी 11 संघ अडचणीमध्ये असताना निखिलला मात्र आपली युवा ताकद दाखवावी लागेल. धनंजय नाईक मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळताना विशाल तामोरेला बॅक टू पवेलियन कडे पाठवतोय. त्यानंतर गौतम आकरेला आपल्या जाळ्यामध्ये सहज फसवतोय आणि न्यूमॅन निखिल मात्र आता त्याच्या समोर असेल. षटक क्रमांक पण दुसरं बघतोय आणि 3 गडी बाद झालेले आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुरेख कॅमेरा वर्क आमचे राहुल कुमार असतील, त्यानंतर अनुराग चव्हाण. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक जबरदस्त क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. धनंजय नाईक ऑन बॉलिंग मार्क. इथे निखिल आल्या आल्या मात्र चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय आणि निखिल सुद्धा गौतम आकरेच्या पावलावरती पाऊल ठेवतोय. मोठे शॉट खेळण्याच्या मोहामध्ये इथे मात्र गेमला ऑन करत नाहीयेत. कुठेतरी सिंगल डबल ज्याला आपण लाईफ लाईन म्हणतो त्या लाईफ लाईन पासून दूर झालेले आहेत दांडी 11 संघ आणि जास्त धावा करण्याच्या मोहामध्ये इथे मात्र बॅकफुटला जातोय संघ दांडी 11 संघ. प्रेशर मात्र थोडासा कन्सॉलिडेट झालाय दांडी 11 संघाकडे. यश डिझे. थँक्यू. चेंडू झालेले आहेत ते 4 आणि आपण बघतोय दरम्यान जयकांत घरत सरांचं शुभागमन झालंय, हर्षद घरत सरांचं शुभागमन झालंय आणि एच के हरीश्वर किणी यांचं शुभागमन झालंय. अनट्रिक चेंडू असेल या वेळेला. अतिशय सुरेख स्टिअर केलंय. इथे आलाय डॉट बॉल. थोडस अडचणीमध्ये सापडताना आपण बघतोय संघ दांडी 11. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 8 आणि गडी बाद झालेले आहेत ते 4. न्यूमॅन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कुशल तामोरे. कुशल तामोरे ऑन स्ट्राइक. अतिशय अप्रतिम स्टार्ट दिला गेलाय धनराज नाईक आणि संतोष कडनं, धनंजय कडनं सॉरी. अपड्राईव्हच्या रूपाने एकदा मात्र अर्जित केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुरेख कव्हर बघायला मिळतोय. षटक इथे संपलंय. 9 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान प्रतीक भोईर सरांचं शुभागमन झालंय आणि आज सचिन भोईर खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करताना आपण बघू शकाल. सचिन भोईर सरांचं सुद्धा आम्ही कौतुक करतोय. आमचे मंगेश भोईर इथे दाखल झाले आहेत, त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. संदीप म्हात्रे सर इथे दाखल झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. आणि विश्वनाथ भाऊ मॅन फ्रॉम दांडी विश्वभाऊंचं सुद्धा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. विश्वनाथ दवणे आपण बघतोय एक लेजंड खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील आमच्या VIP डायसवर स्थानपन्न झालेले आहेत, त्यांचं मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुनश्च एकदा संतोष गोलंदाजी मार्गवर तर सामोरे जाईल कुशल तामोरे. अतिशय सुरेख एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. वेगानं मात्र एकदा परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या मात्र डबल फिगर 10 रन्स ऑन द बोर्ड आपण बघू शकाल. 10 धावा धावफलकावर. योगेश पागदरे मॅच फिनिशरची भूमिका नेहमी त्याच्याकडे असते आणि ती हँडल त्याने अनेक वेळा केले. तोच योगेश ऑन अ स्ट्राइक. ते मात्र लाऊड अपील फेटाळला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव मित्र नक्कीच इथे मिळेल. गरज नसताना मात्र थ्रो केलाय. दरम्यान धावसंख्या सिंगलने पुढे जाते लेग बाईटच्या रूपानं आणि धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 11 धावा धावफलकावर. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत.
कुशल तामोरे ऑन स्ट्राईक. 11 रन्स ऑन द बोर्ड. अडचणीमध्ये सापडलाय दांडी 11 संघ आपण बघू शकाल. संतोष ते मात्र बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगानं मात्र चिकी रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. लेग बायच्या रूपानं धावसंख्या सिंगलने ऍड केली जाईल. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफळकावर. पूर्णतः कंट्रोल मध्ये सामना इथे झाईच्या MS झाई संघ. अप्रतिम लेंथ लाईन मेंटेन करताना फलंदाजांना मोठ्या शॉट पासून थोडंसं दूर ठेवलं गेलंय आणि प्रेशर पूर्णतः कन्वर्ट केले फलंदाजाकडे. अक्रॉस द लाईन या ठिकाणी ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहतोय. आला इथे डॉट बॉल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि इथे मात्र योगेश पागधरे यांना नक्कीच प्रेशर जर कमी करायचं असेल धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू अतिशय सुरेख ऑनड्राईव्हच्या रूपाने आपण बघतोय. चेंडूला मात्र मिड विकेट रिजनला एक्झिक्यूट केलंय. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण आणि चांगला गॅदर आणि चांगला थ्रो. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते झाईकडनं. 100 चेंडूला स्टॉप केला मिड विकेटला. आपण बघतोय खेळाडू आहेत हर्ष यांच्याकडनं. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 14 धावा धावफळकावर. अंतिम चेंडू असेल. 17 चेंडू हाताळल्यात. 14 धावा आहेत. या षटकानंतर AB स्ट्रॅटेजी टाइम आउट 3 मिनिटांचा असेल. योगेश पागधरेच्या बॅट मधनं येतोय. एक फिनिशरच्या बॅट मध्ये बघायला मिळतोय. मिड विकेट क्लिअर केले यावेळेला योगेश पागधरे याने. षटक संपले 3रं. धावा स्कोर कार्ड वरती 20. आणि आता आपण जाऊया AB स्ट्रॅटेजी टाइम आउट कंप्लीट 3 मिनिटाचा असेल. आमच्या रमेश चिगरे सर मात्र खूप चांगली मेहनत घेताना आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर बोलतोय आपण मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत 20. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. सामोरे जाईल तो कुशल तामोरे. ते मात्र वेगवान चेंडू आहे. पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचला. 21 धावा धावफळकावर. कुशल तामोरे एक संधी आहे, एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुनश्च प्रशांत लेंथला मात्र चुकतोय. दिशाहीन चेंडू आउटसाइड द लेग स्टिक बघायला मिळतो आणि चेंडू मात्र सरळ जातोय. वाईट बॉल. धावसंख्या बघायला मिळेल इथे 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफळकावर. पुढचा चेंडू हाही मात्र वाईड असेल का? येस, इट इज अ वाईड बॉल. 23 धावा. जो प्रेशर संतोष आणि धनंजय नाईकने बनवला होता तो प्रेशर आता मात्र नक्कीच
कुशल तामोरे यांच्याकडनं थोडासा कमी झाला असेल, कारण प्रेशर जर आपण बघितलं गोलंदाजाने पूर्णतः आपल्या बाजूने घेतलेला आहे आणि आपली एक चांगली कन्सिस्टन्सी, चांगली रेग्युलॅरिटी ठेवण्याचा प्रयत्नामध्ये तो दिशाहीन चेंडू हाताळताना दिसतोय मिस्टर प्रशांत. धावा आहे स्कोर कार्डवरती 23 आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू राऊंड विकेट आणि इथे अतिशय अप्रतिम स्टॉप बघायला मिळतोय. मात्र हाही चेंडू वाईट बॉल आहे. धावसंख्या 25, सलग एक्स्ट्राच्या 5 धावा इथे मात्र प्रशांत देतोय आणि जी थोडीशी दहशत, दरारा, जे थोडंसं टेन्शन इथे दांडी 11 संघाकडे होतं ते थोडंसं रिलीज होताना आपण बघू शकाल. येणारे चेंडू जर आपण बघितले अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एक योगेश पागदरे, जसं मी मगाशी म्हटलं की बेल फिनिशर आहे. अनेक स्पर्धा हा एक ती हँडल करण्याची क्षमता आहे. कमी वेळामध्ये एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्यांनी सातत्य ठेवलंय तोच योगेश मात्र इथे प्रशांत ला सामोरे जाताना दिसेल. धावा आहे 25 रन्स. चौथ्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. सॉरी, एक्स्ट्रा कव्हरला आपण चेंडू बघतोय. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. थोडस दांडी 11 संघ या मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने डिसिप्लिन हँडल केला होता संतोष यानं, ज्या पद्धतीने अप्रतिम चेंडूची पिचिंग बघायला मिळाली होती, ते मात्र प्रशांत यांच्या गोलंदाजीची धार तेवढी मात्र परिपक्व इथे दिसत नाहीये आणि त्याचा फायदा नक्कीच योगेश पागदरे जो एक मॅच्युअर फलंदाज आहे तो उचलण्याचा प्रयत्न करेल. 27, अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एका चांगल्या दिशेकडे आता दांडी 11 संघ आगेकूच करताना आपण बघू शकाल. दरम्यान बघूया प्रशांत कमबॅकिंग करेल का MS झाईसाठी. अतिशय सुरेख यॉर्क पद्धतीचा चेंडू. इथे मात्र काय घडलंय ते मात्र योगेश पागदरेला जावं लागेल टगआउट कडे. योगेश बॅक टू पवेलियन एसटीचे. थँक्यू डीजे, थँक्यू. दरम्यान आपण बघतोय 16 ते 20 या दरम्यान लवकरच आपल्या भेटीला गावदेवी चिंचण येथे खासदार चषक येतोय. लखपती टुर्नामेंट्स आपल्याला बघायला मिळेल आणि 40+ चे 4 संघ, अजूनही 4 संघांना संधी असेल. एक गाव एक संघ कन्सेप्ट आहे आणि तिथे सुद्धा 2-3 संघ अजून शेष आहेत. ज्या संघांना त्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर त्यांनी नक्कीच आयोजकांशी संपर्क करायचा आहे. अतिशय सुरेख सरळ बॅटने चेंडूला मात्र डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. मिडॉनचा खेळाडू चेंडूवरती तदवर सिंगल रन्स परिपूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 28. 28 ऑन द बोर्ड. कुणाल हंबिरे इथे मात्र पुनश प्रशांत हा कुशल तांबोरे यांना 5वा वाईड हाताळताना दिसतोय. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचलाय. डाऊन द लेग स्टिक चेंडू हाताळला जातोय आणि अक्षरशः मला वाटते या स्पर्धेतील सर्वात लांब षटक टाकण्याचा विक्रम मला वाटते प्रशांत यांच्या नावावरती नोंदवला जाईल असं वाटत आहे. अजूनपर्यंत 5 एक्स्ट्रा हाताळले गेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हळवारपणे मात्र फॉरवर्ड लेगला एक्झिक्यूट केलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 30 रन्स ऑन द बोर्ड आपण बघू शकाल. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही AB ग्रुप 2022च्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर सरांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. 30वा धावफलकावर प्रशांत ऑन बॉलिंग मार्क. हाही मात्र 6वा वाईड असेल का? यस, इट इज अ वाईड बॉल. तब्बल 2 षटक एकाच स्पेल मध्ये म्हणजे 12 चेंडू हाताळण्याचा विक्रम हा AB ट्रॉफी मध्ये प्रशांत यांच्या नावावरती बघायला मिळेल. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे.
प्रतीकची भोईर सर आपण बघू शकाल. चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्व वेळा मात्र हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सरळ ऑर्थोडॉक्स मिड ऑन रिझनला. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि इथे मात्र स्ट्राईक ठेवतोय कुणाल हंबीरे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 32. तर नक्कीच आम्ही चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्व प्रतीक भोईर सरांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम प्रतीक सर. प्रतीक भोईर आपण बघतायत. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 32 आणि न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल दीपेन तामोरे. थोडस उशिराने इथे आलाय. दीपेनचा फॉर्म बघता त्याला लवकर पाठवायला हवं होतं, मात्र स्टार्टच असते, गेम प्लॅनिंग असतो प्रत्येक टीमचा आणि त्याच अनुषंगाने मात्र दीपेनला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. नक्कीच दीपेन उशिरा का होईना, परंतु जेवढेच चेंडू तो खेळेल न्याय नक्कीच त्या चेंडूला देण्याची ताकद दीपेनकडे बघायला मिळते. 32 धावा आहेत. कुणाल हंबीरे ऑन स्ट्राईक आहे. अंतिम चेंडू असेल प्रशांत यांचा. त्याने तब्बल 12 चेंडू हाताळण्याचा विक्रम केला. अंतिम चेंडू आपण बघतोय 6 एक्स्ट्रा हाताळले गेलेले आहेत. 32 ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू प्रशांत राऊंड विकेट हाताळताना. अगोदर बॅट फिरवली गेली. एक धाव मात्र प्रयत्न असेल इथे. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलंय. रेफर केलं गेले थर्ड अंपायरला. लेगबायच्या रूपाने मात्र पंचाने सिग्नल दिलाय, परंतु ती रन्स मात्र पूर्ण झाली आहे का नाही आमचे थर्ड अंपायर नक्कीच बघतील. स्क्रीनवरती मात्र डिसिजन आपण बघू शकाल, नॉट आउट. चला फील्ड अरेंज करून घ्यायचं आपण. धावा आहेत 33 रन्स. धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि ते मात्र एका बाजूने दीपेन आहे, एका बाजूने कुणाल आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय जयराज. दरम्यान आपण बघतोय जयराज नुकताच विवाह बंधनामध्ये अडकला गेलाय आणि खऱ्या अर्थाने सेकंड इनिंगला त्याने प्रारंभ केलाय. मात्र वेळ थोडासा क्रिकेट साठी देताना आपण जयराज बघतोय. जयराज गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. इथे मात्र कुणाल हंबीरेची स्टाईल आहे. आल्या आल्या आपल्या सिग्नेचर शॉटला खेळून षटकार खेळताना आणि दाखवतोय ते रडारमध्ये चेंडू आल्यानंतर मी सहज स्विच हिट खेळू शकतोय. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. कुणाल आणि दीपेन ही आक्रमक जोडी आहे मी म्हणेन दांडी 11 संघाची, ज्याच्या फळीमध्ये चांगले प्रकारचे शॉट नेहमीच बघायला मिळतात. तोच कुणाल हंबीरे ऑन स्ट्राईक. ते मात्र क्रॉस लाईन चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा पॉपिन क्रीजचा खोलवर उपयोग केला होता. इथे पडल्यानंतर जयराज मात्र फिंगर रोल करतोय. डॉट बॉल आलाय. 39 धावा. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र लॉफ्ट केलाय. पुनश्च क्लिअर करतोय डीप मिड ऑन. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. येस नयन. थँक्यू. 45 धावा धावफलकावर. मिस्टर कुणाल हंबीरे ऑन अ फायर. इथे मात्र मिस टाइम शॉट आहे. जयराज मात्र चेंडूच्या खाली कुणाल हंबीरेला पाठवतोय बॅक टू पविलियन. 45 रन्स असताना 6वा गडी आलाय तंबूच्या आसऱ्याला. यस नयन.
थँक्यू थँक्यू न्यूमॅन विवेक दवणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अतिशय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे विवेक. 45 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि ते मात्र विवेक आपला ट्रेडमार्क, आपली झाकी, आपलं ट्रेलर, आपला दहशत दरारा वचक दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर MS झाई संघाकडनं मात्र मिस्टर जयराज 2 चेंडू कमीत कमी धावा देण्याचं मंतव्य, मानस, प्लॅनिंग, रणनीती सर्व काही या गोलंदाजाकडनं बघायला मिळू शकतं. 45 धावा आहेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विवेक आणि गोलंदाजी मार्कवर जयराज 5वा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना अतिशय सुरेख चेंडूला बॅकवर्ड टच किंवा लेगला एक्झिक्यूट केलं अलॉंग द कार्पेट. फंबल झालंय तिथे आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळ मात्र अडवण्याचा पुनश्च प्रयत्न आहे. 3 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्यात आणि दीपेनला मिळते अंतिम चेंडू खेळण्याची संधी. धावा आहेत 48. जसं मी मगाशी म्हटलं, ज्या वेळेला दीपेन मैदानाच्या आतमध्ये आला की हा उशिराने थोडासा दाखल झालाय, कारण या फलंदाजाकडे ताकद आहे, डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी. खूप आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आणि अंतिम चेंडूमध्ये मात्र बघूया जयराज वर्चस्व गाजवेल की मात्र डॉमिनेट करेल मिस्टर दीपेन जयराजला. 48 ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू मार्गस्थ होताना वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅकवर्ड टच किंवा लेग रिजनला वेगानं ट्रॅव्हल केलाय चेंडू. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलंय तर विकेट रनआउटची बघायला मिळते. धावा आहे तिथे स्कोअर कार्ड वरती 49. 50 धावांचं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन आणि जाऊया आपण प्रमोद सरांकडे. एसटीचे थँक्यू. दरम्यान मथाणे संगणक आणि कोरे दोन्ही संघाच्या संगणकांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. कोण टॉस करणार आहे? सचिन भोईर साहेब. दरम्यान लाईट्स ऑन करायचे आहेत. लाईट्समन आम्ही विनंती करतोय लाईट्स ऑन करा. आणि मथाणे संघाचं संगणक आणि कोरे रोहित 11 मथाणे विरोधात कोरे असा मॅच खेळला जाईल. दोन्ही संघाच्या संगणकांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. दरम्यान आमच्या साईड स्क्रीनवरती उमेशची कारभारी सरांचं आगमन झालं. वेलकम. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कबड्डीचा थरार प्रथमतः मायखोप गावामध्ये भरवण्यामध्ये सुयश ज्यांचं होतं, एक अप्रतिम प्लॅनिंग ज्यांची होती, तेच आमचे उमेशजी कारभारी साहेब, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कबड्डीचा फीवर आम्हाला आमच्या विभागामध्ये बघायला मिळाला. त्यांचा आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय उमेश कारभारी सर. आणि रोहित 11 मथाणे विरोधात कोरे दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचं आहे. दरम्यान कोरे 11 संगणक आम्ही आशिष म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ आपण टॉस करायचा आहे. दरम्यान वेलकम अमित पाटील, अमितांना जयंत देव वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. चॉईस द्यायचं का बोलणार आहे कोणी? बोलायचं चॉईस द्यायचं सर. आशिष म्हात्रे सर चॉईस देताना तर कोरे संघाचा कॉल असेल. राजा ग्रुप आला इथे, AB ग्रुप. टॉस आपण जिंकला तर महत्वाची मॅच आहे. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण.
दरम्यान आपण बऱ्याच ठिकाणी मॅच खेळतायत, इथे मॅच खेळण्याचा अनुभव कसा आहे? खूप चांगलं, आणि लाईट सुद्धा खूप चांगली आहे, त्याच्यामुळे खेळायला मजा येते नाईटची मॅच. आणि क्षेत्ररक्षण घेतलेल्या किती धावापर्यंत थांबवण्याचा मानस असेल आपला? 50च्या आतमध्ये. देव, आपण टॉस हरला तर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असते. आणि मला वाटते तुम्ही क्वालिफाय दुसऱ्या दिवशी तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत, त्यानंतर जे 3 दिवस गेलेले आहेत त्यामध्ये रात्रभर झोप लागली होती काय मॅच बद्दल? रात्रभर झोप तर लागली होत नव्हती. हेच प्लॅनिंग करत होते की नेक्स्ट. आणि कसं वाटते पहिल्यांदाच एबी ग्रुपच्या माध्यमातून एक अप्रतिम टुर्नामेंट डे नाईटच्या माध्यमातून आपल्याला खेळायला मिळते, काय म्हणेल या स्पर्धेविषयी? ही स्पर्धा तर अप्रतिम आहे आणि नियोजन आयोजन तर अप्रतिम आहे. आणि आता प्रथम फलंदाजी करणार आहेत तर किती धावा वाटतायत की तुम्हाला एक तमाम क्रीडा रसिक वर्गांना एक चांगली मॅच बघायला मिळेल? किती धावा? 60+. बेस्ट ऑफ लक देव सर आणि अमित अण्णा सर. टॉस बॉक्स कडनं रिपोर्ट होतोय, रोहित 11 मथाणे संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट अँड ओपनिंग टीम कोरे हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पन्नास धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 50 रन्स टू विन. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. फ्लड्स ऑन या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकतायत हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या श्री जागमाता रावळे क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू मात्र या वेळेला थोडासा निराश होत असताना या स्ट्रोकवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट झाला आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. धावांची गती स्थिरावली गेले. योगेश पागदरे एका साईडला आपण पाहू शकाल. उच्छाळा माता उच्छळीच्या मैदानात अक्षरशः मात्र योगेश पागदरे थैमान घेतलं गेलं होतं. यष्ट्यांच्या पाठीमागे जबरदस्त झेल टिपले गेले होते. फलंदाजे आक्रमकतेचा सितारा बनला गेला होता तोच खेळाडू. मात्र फुलटा चेंडू होता. नोचा इशारा. चेंडू मात्र निघून जाईल डिप मिड विकेटला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी एकच धाव मिळेल जयराजला आणि तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2. या धावसंख्येवर फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. आपण पाहू शकता ती स्पर्धा एबी ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. एबी ट्रॉफी चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय आजच्या दिवसामध्ये. आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे हळूहळू या मैदानाला वळताना पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटा चेंडू होता. यावेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. अर्धा पिच मात्र जरूर पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव येत नाहीये. स्वप्नील एका साईडला आपण पाहू शकतायत मात्र या ठिकाणी कॉन्फिडंटली नव्हता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2 धावा. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून अजयजी भोईर यांची संपूर्ण टीम जी मेहनत घेतली गेली ती आज वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली निखिलचा होता. परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल चिकी सिंगलच्या माध्यमातून 1 धाव आणि धावांची गती फलकावर MS11 झाई या संघाची 3 या धावसंख्येवर. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आणि आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. यंग एचवर दांडी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यंदाच्या हंगामामध्ये MS11 झाई संघ खूप मोठं नाव पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी. परफेक्ट वाईट यॉर्कर कसा असावा याचा प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना आपण पाहू शकाल. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. फुलातून गोलंदाजी करत असताना मिस्टर आपण पाहू शकतात मिथुन तामोरे खूप चांगला अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा त्याच रिदमने सुपर बॉलिंग. ॲब्सोल्युटली फॅबुलस बॉलिंग. काय आक्रमकता दाखवली आपल्या गोलंदाजीवर. वाईट यॉर्कर सहजासहजी मात्र मुश्किल असतं प्रत्येक चेंडू हाताळणं. परंतु मिथुन तामोरेने 2 लगातार चेंडू मात्र वाईट यॉर्कर त्याच टप्प्यावर तोच धागा पकडून मात्र गोलंदाजी करत असताना सुपर बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. टप्पा अचूक ठेवतोय.
यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पहिलं षटक या ठिकाणी मात्र जाईल नावावर. आपण पाहू शकाल मिथुन तामोरेच्या सुंदर गोलंदाजी. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा मिथुन तामोरेची कृती खूप छान होती. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि ते मात्र मिथुन तामोरेने करून दाखवलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा पाहायला मिळाल्या. येणारे चेंडू आहेत 24 चेंडूमध्ये 46 धावा. हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर आपण बघतोय सन्माननीय भूपेंद्रजी वर्तक सरांचं शुभागमन आमच्या VIP डाईसवर झालेलं आहे. त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर सरांचं शुभागमन झालंय. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा 24 चेंडू आणि 46 धावा. विवेक दवणे दांडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अनेक फलंदाजांच्या ज्याने दांडी गुल केलेल्या आहेत अशा प्रकारचा एक वेगवान मारा करण्यासाठी स्पेशली जो ओळखला जातो तोच गोलंदाज. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने काय लेंथ आहे अप्रतिम. आपण पाहू शकाल सातत्य कन्सिस्टन्सी अफलातून यावेळेला पाहायला मिळते. कव्हर पॉइंट मध्ये एका साईडला जर आपण पाहिलं तर गौतम अकरे एक कोहिनूर हिरा म्हणून दांडी संघाचा पाहायला मिळतोय. तर शॉर्ट फाईन लेगला किरण आरेकर एक डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिक्सर किंग 6 चेंडूवर 6 षटकार मारणारा खेळाडू. यावेळेला मात्र बॅकफुटला गेला. टॅप केला चेंडूला मात्र यावेळेला बॅकफुट पंच केला जातोय. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 6 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये MS11 झाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचते फलकावर 6 या धावसंख्येवर 6 रन्स. विवेक दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर. डावकुरे आताने यावेळेला ऑन साईडला त्या रडार मध्ये आला. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध 6 धावांकरता क्लास टायमिंग क्रिकेटिंग शॉट. जयराज ब्रँडचा ब्रँडेड षटकार. थँक्यू टीचर. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. कुणाल पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स. सिंगल डबलला महत्व देत आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाला मात्र यावेळेला आपण पाहू शकतात घातक गोलंदाज आणि त्या घातक गोलंदाजासमोर आपण कसं कौशल्य दाखवायचं हे दर्शवत असताना सुपर बॅटिंग. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चिप शॉट पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. सुपर टायमिंग ग्लोरियस शॉट. चेंडू सीमारेषा पार. AB ट्रॉफी चौकार 4. विवेकचा पहिला चेंडू व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर यावेळेला मात्र जयराज खरपूस समाचार घेतोय गोलंदाजाचा. सुपर बॅटिंग करत असताना चहू बाजूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दीपेन तामोरे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना जयराजच्या खेळीला
पूर्ण विराम लावत असताना विवेक दवणेने मात्र अखेरकार 5व्या चेंडूवर यावेळेला शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली आणि 2 षटकांचा खेळ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 या धावसंख्येवर. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावांचं लक्ष्य अजून समोर असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया नयन पाटील यांच्याकडे डीजे ऑपरेटर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत श्री जागमाता रावळे क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगली स्पर्धा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने 6वा दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणं असं आयोजन अजयजी भोईर, हरेश्वर किनी, प्राण भोईर, सचिन भोईर, जयप्रकाश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उपेजी गरज, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किनी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राज किरण वर्मा, मंगेशजी भोईर, हर्षदजी भोईर, हर्षदजी गरत, उदय भोईर, जयकांत गरत, आशिष म्हात्रे, अनिकेत गरत, जयेश भोईर, देवेंद्र म्हात्रे, खंडेराव भोईर आणि या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि सरळ येतोय. या चेंडूवर स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला कणखर षटकार, सुपर 6. नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला, जबरदस्त. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक एंड टी फॉर टैलेंट. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता आणि त्यामधला आपण पाहू शकता स्वप्नील. जरी जयराज बाद झाला तरी सुद्धा माझ्याकडे ती क्षमता आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न कुणाल हंबिरे मात्र यावेळेला आपण पाहू शकतात की कमबॅक करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. MS11 झाई या संघाची 24 रन्स, 24 धावा, 26 धावांचं इथून लक्ष असेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये 16 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 16 चेंडूमध्ये 26 धावा. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. स्लॉक स्वीप, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेला यस वाईट तर दिलाय, परंतु यावेळेला मात्र फेअर डिलिव्हरी आहे की नाही याकरता रिव्ह्यू या ठिकाणी थर्ड अंपायरचं रेफर केलं गेलंय. कुणाल पेनकर यांना यावं लागेल ऑन स्क्रीन आणि पाहायचं आहे की चेंडू मात्र त्या लेंथच्या बाहेरून गेलाय की आतून गेलाय. व्हाईट बॉल यावेळेला आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल
पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25. अर्धा पल्ला धावसंख्येचा पार केलाय. आता मात्र 25 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं होतं यंग अचिव्हर दांडी या संघाने, कारण दांडी म्हटलं तर खेळाडूंची खान म्हणून हा गाव ओळखला जातो. आज विश्वनाथ दवणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. दाढी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. आज फलंदाज थोडेफार कुठेतरी मात्र फ्लॉप शो ठरले गेले. विशाल होता, विशाल अंगेने मात्र आज तेवढी आक्रमकता दाखवली नाही. गौतम अकरे मात्र आपण पाहू शकलात मैदानाच्या आतमध्ये राहिला, परंतु जास्तीत जास्त धावा फक्त 5 धावा केल्या. आता मात्र यावेळेला सुंदर चेंडूची सांगता होत असताना कुणाल हंबीरे एका साईडला स्वप्नीलला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र हलकासा स्विंग या ठिकाणी मिळत असताना स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत. यावेळेला पाहिलं नाळला हा चेंडू मात्र यावेळेला फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकाल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि धनंजय नाईक तेच दर्शवत असताना की थोडंसं तुला मास्टर माइंड खेळ करावा लागेल. अशा वेळेला मात्र रिस्क घ्यावी लागणार नाहीये, कारण एक एक चेंडू खूप महत्त्वपूर्ण आता मायने राखणार आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं एक कुणाल हंबीरे दर्शवत असताना क्या बात आहे. कुणालचं कौतुक करावं लागेल या वेळेला, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर स्वतःमध्ये आलेलं परिवर्तन काय जबरदस्त मेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. मास्टर माइंड गोलंदाजी, सुपर बॉलिंग. यावेळेला मात्र आउटसाइड दी लेग स्टंप 2 वाईड आले, एक षटकार आला, परंतु स्वतःमध्ये यावेळेला जिद्दीने गोलंदाजी मी करणार. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू 24 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. कुणाल हंबीरे चेंज ऑफ पेस केला गेला होता. पंचांकडे दाद मागितले. ॲब्सोल्युटली प्लम स्लॉक स्वीपचा फटका खेळत असताना प्रत्येक चेंडू मात्र त्याच रडारमध्ये खेळण्याचा मनसुबा होता. आडव्या पट्ट्याचा उपयोग केला गेला आणि स्वप्नीलने मात्र या वेळेला थोडंसं नाराज केलं, जरी षटकार आला परंतु तदनंतर मात्र या वेळेला आपण पाहू शकतात खूप चेंडू डॉट आले. इथे प्रेशराईज होत असताना आतापर्यंत MS11 झाई संघ. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावा. हे सामन्याचं समीकरण. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या वळूया आपण 3 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ॲडव्हर्टाइजमेंटकडे वळूया आणि जाऊया LED स्क्रीनवर. 12 चेंडू 24 धावा. नमस्कार. सर्व उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि गुणीजनांना पाटील परिवारातर्फे सादर प्रणाम. माननीय कैलासवासी श्री रमाकांत यशवंत पाटील उर्फ रमण पाटील यांचा संक्षिप्त परिचय मी आपणासमोर मांडते आहे. कैलासवासी श्री रमाकांत पाटील हे रमण पाटील याच नावाने ओळखले जात. अत्यंत दिलखुलास मनमिळावू व्यक्तिमत्व, विविध पैलूंनी युक्त असे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पदविका उत्तीर्ण, ऑटोमोबाईल क्षेत्रात डिप्लोमा उत्तीर्ण असूनही त्यांनी आपला वडिलोपार्जित गवताचा व्यवसाय, राईस मिल आणि शेती करण्यावरच भर दिला आणि त्यातही उत्तम काम करून प्रयोगशील शेतकरी म्हणून शासनाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले. सन 1906 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच नॉर्थ कोकण ऑफ इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर या संस्थेचे सदस्य म्हणून काम करताना अनेक उपक्रमही त्यांनी राबवले. सन 2011 पासून ते भारत कृषक समाज पालघर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. असे हे रमणभाई एक उत्तम कबड्डी प्लेयरही होते. त्यांच्या संघाला जिल्हास्तरीय बक्षीसही मिळाली आहेत. तसेच त्यांची अजून एक ओळख अशी की सन 1981-82 साली त्यांची वाघाबरोबर झालेली झुंज, वाघमारे म्हणून त्यांना तेव्हा मिळालेली ओळख अजूनही आठवणीत आहे. समाजातील त्यांची ओळख प्रत्येक स्तरावर त्यांच्या कामातून दिसून. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच संघाच्या
उद्योजक उत्तेजन समितीचे अध्यक्षपदही समर्थपणे सांभाळले. केळवा रोड येथील विश्रामधाम समितीचे उत्साही कार्याध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपद. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26-12. चेंडू 24. यावेळेला प्रणीतचा हा चेंडू होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. विवेक दवणे पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवत असताना 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी हा ना करता करता यावेळेला मात्र योगेश पागदरे डबल माइंड मध्ये होते आणि तत्पूर्वी धनंजय नाईकच्या बॅटमधून येत असताना 3 धावा मिळतील. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करणं अर्थातच थोडीफार कुठेतरी जोखीम पत्करणं आपल्याला पाहायला मिळतं आणि ती जोखीम पत्करण्याचा मनसुबा या ठिकाणी आपण पाहू शकलात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. इथून सुद्धा सामना परिपक्व बनू शकतो, परंतु त्यासाठी तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. तो आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते, परंतु त्या अगोदर 2 शब्द आले तर मात्र पूर्णपणे तुम्हाला धुळीस मिळवते. अर्थातच अति आत्मविश्वास. केवळ ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 30 या धावसंख्येवर. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अजयजी भुईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळते त्यांची देन आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार भव्य डे नाईट टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. खूप चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था खूप शानदार पद्धतीने केली गेले आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे आज या स्पर्धेला वळाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकाल फलंदाज लेग बिफोर विकेट या ठिकाणी मात्र पायचीत पकडला गेलाय, कारण लेग बिफोर विकेट साठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू नाही आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना धनंजय नाईक एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरू शकेल. धावसंख्या 30. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 20 धावा. हे सामन्याचं समीकरण धनंजय नाईक आमच्या ऑन स्क्रीनवर LED स्क्रीनवर पाहू शकाल. फक्त आणि फक्त 3 धावा करून बाद होत असताना हताश, निराश, हतबल मनाने बॅक टू द डगआउट गॉन. फर्स्ट फिल्म आपण पाहू शकला TP अर्थातच टाइम पास. प्रथमेश परब अर्थातच MIDC चाळीतला राहणारा एक गरीब घराण्यातला मुलगा अर्थातच एक अभिनेता म्हणून ज्याची ओळख दगडू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि केतकी मटेगावकर मात्र आपण पाहू शकला त्यांचा अभिनय खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला आणि 28 कोटी रुपयांची त्या टाइमपास पिक्चरने कमाई केली गेली होती. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या सुरेख गोलंदाजी प्रणीतने उछळा माता उछळीच्या मैदानात सुद्धा आक्रमकता आपल्या गोलंदाजीने दाखवली गेली होती. तोच गोलंदाज पुन्हा एकदा लयबद्ध झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. एकंदरीत चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 19 धावा. हे सामन्याचं समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये यावेळेला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा मात्र खूप चांगल्या प्रकारच्या आल्या होत्या. 18 धावा. ऑन साईडला प्रशांतचा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू मात्र यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघून जाईल. मात्र क्षेत्ररक्षक पुढे वेगाने सरसावतोय. गौतम अकरे त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा येत असताना हा ना करता करता 2च धावा मिळतील आणि मात्र हर्षला पाठीमागे परतावं लागलं क्रीजमध्ये. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते MS11 झाई या संघाची आपण पाहू शकाल.
एकंदरीत 33 धावा. आता चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावा हे सामन्याचं समीकरण. 7-17चं समीकरण. कोणता संघ आगेकूच करेल, अंतिम 5चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल, हा तिसऱ्या दिवसातील सामना होता जो अंतिम 5ची धडपड, स्ट्रगल, संघर्ष आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. प्रणित आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू यावेळेला निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षक अलिंगण देण्यासाठी आला असं दृश्य यावेळेला पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता गुड स्ट्रोक, गुड बॅटिंग. 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 37 धावा, 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 6-13. थँक्यू डीजे. 6 चेंडू 13 धावा. जबरदस्त रफ अँड टफ एक टफ फाईट सामना आपल्याला पाहायला मिळतो. यंग अचीवर दांडी की एका साईडला MS11 झाई. चला वेळ दौडू नका. 6 चेंडू 13 धावा. सुंदर सामना. मैदानाच्या आतमध्ये चेसिंग कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतं. AB ट्रॉफी 2022 या नावातच दम आहे. या नावाचा ब्रँड तयार झालाय पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतायत. कारण ही 2 लाखाची स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. चला पंचांनी ताकीद द्या, वेळ दौडू नका प्लीज. यंग अचीवर दांडी टीम. 6 चेंडू 13 धावा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगली क्लॅरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये आज PN नेटवर्क खूप फॅब्युलस आणि पॉप्युलर होत असताना आपण पाहू शकतात. नितेश पाटील, त्यांची संपूर्ण टीम, प्रतीक भंडारी, कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आणि राहुल कुंभार, तदनंतर बंटी कुंभार, मुन्ना जयस्वाल, ही मात्र जी मात्र आपण पाहू शकतात एंटायर टीम. जतीन किनी असतील. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37 आणि त्यामध्ये मात्र इन्क्लूड झालेत मिलन पंजाबी. तर 6 चेंडू आणि 13 धावा. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. AB ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. 6-13. हितेश दवणे गायडन्स देत असताना आपण पाहू शकतायत. डगआउट मधून एक सुंदर खेळाडू. एक काळ काय गाजवला वज्रेश्वरी गणेशपुरीचा परिसर, सायवनचं मैदान आणि तदनंतर आई कोसमाई चषक 1,25,000ची स्पर्धा. संतोष मडवीला ते मारलेले 4 चेंडूवर 4 षटकार अजून सुद्धा डोळ्यासमोर पाहायला मिळत आहेत. परंतु संतोष मडवीने शेवटच्या चेंडूवर डॉट आला आणि तिथे मात्र सामना जिंकला एक ओपनच्या संघाने. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा एक बेधडक आणि धमाकेदार फटका. 6 धावा. गुड शॉट. विचार विनिमय करून कुणाल हंबेरीच्या चेंडू हातात सुपूर्त केला. परंतु एक प्रश्न या वेळेला पडला गेलाय की मिथुनने 4 धावांचं षटक फेकलं होतं. त्या गोलंदाजाला मात्र पुढे आणलं गेलं नाही. परंतु कुणालवर भरोसा जरूर दाखवलाय कारण कुणाल सुद्धा एक भरोशाचा गोलंदाज. कुठे रणनीती मात्र पहिल्या चेंडूवर चुकावी नाही असं मात्र यावेळेला दर्शवलं गेलं. परंतु ज्या अनुषंगाने चेंडू खेळलेला हा हर्षच्या बॅटमधून क्लास. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतात 5 चेंडू आणि 7 धावा. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. दीपेन तांबोरे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव योगेश पागधरे त्या ठिकाणी अफलातून यष्टीरक्षण. उच्छाळा माता उच्छळीच्या मैदानात काय अप्रतिम प्रशांतजी मात्रे यांची स्पर्धा पार पाडली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र योगेश पागधरेने काय आपली कला दाखवली गेली होती. सुंदर आणि फलंदाजी सुद्धा अप्रतिम आपण पाहू शकलात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता चेंडू आहेत तुमच्याकडे
4 आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा. 4-6चं समीकरण. प्रशांत टू कुणाल अंबिरे. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. फार वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. प्रणित एक फुटबॉल पट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, फुटबॉलवर जीव की प्राण, परंतु क्रिकेटमध्ये कन्वर्ट झाला आणि आज प्रणित हे फक्त नाव नाही तर दांडीमध्ये ब्रँड बनला गेलाय. 2 धावा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 40 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 3 आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा. 3-4चं समीकरण. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये 3 चेंडू 4 धावा. क्रिकेटच्या मैदानात हुकला तो संपला, थांबला तो संपला. 3 चेंडू 4 धावा. इथे थांबायचं नाहीये, इथे मात्र तुम्हाला धावा करायच्याच आहेत. एका साईडला गोलंदाजाला डॉट चेंडू आणि विकेट या 2 गोष्टी मायने राखतील आपल्या माइंडमध्ये. कुणाल हंबिरे मास्टर माइंड गोलंदाजी करेल का? कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर होत नसतो खेळाडूंकडून. 3 चेंडू 4 धावा. अंतिम 5ची धडपड चाललेली. स्ट्रगल, संघर्ष. यावेळेला मात्र ऑन साईडला टक्कन आवाज येत असताना लान्स क्लुजनर युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये टाय टाय फिश. इथे मनाला पडलेला प्रश्न तोच उद्भवला. मात्र टीम मीटिंग झाली, 5 मिनिटांचा अवधी घेतला, परंतु यावेळेला आता मात्र कमरेवर हात येत असताना की कुणाल अंबिरे योग्य निर्णय मात्र ठरला गेला होता का, की मात्र मिथुन तामोरे या दोघांमध्ये मात्र यावेळेला चेंडू कोणाच्या हातामध्ये सुपूर्त करायचा हे प्रश्नचिन्ह उद्भवलं गेलं. आणि अशा वेळेतच स्ट्रॅटर्जी यावेळेला मात्र बॅकफुटला गेली आणि MS11 झाई संघाने दाखवलं आमच्या संघामध्ये 11च्या 11 खेळाडू मात्र तरबेज आहेत. खूप चांगला मूळ स्वभाव हा समाजसेवेचा, काँग्रेसी विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. त्या काळी सुद्धा